शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या हस्ते ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा दहिसरमध्ये आज पक्षप्रवेश करण्यात आले। दहिसर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये ठाकरे गटाचे शाखा प्रमुख अजित जाधव आणि उपशाखा प्रमुख जगदीश भाले, प्रवीण मोरे, सुरेश गुरव, सुनील गोवलकर सह शेकडो ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटात केले पक्षप्रवेश केलेला। सांगायचं तात्पर्य एवढेच आहे की आम्हाला ना पक्षाची अडचण होती ना उद्धव साहेबांची अडचण होती। अडचण फक्त आणि फक्त विभाग प्रमुखांची होती। विभाग प्रमुख उद्देश पाटेकर यांचं वागणं अतिशय कार्यकर्त्यांसोबत चुकीचं आहे व संघटन बांधणीमध्ये पण ते असफल राहिलेले आहेत। जेव्हापासून ते विभाग प्रमुख झालेले आहेत तेव्हापासून संपूर्ण पक्षाला गळतीच लागलेली आहे। विभाग क्रमांक 1 मध्ये गळतीच लागलेली आहे। थोड्या दिवसा अगोदर आपण पाहिलं तर तेजस्विनी घोसाळकर सुद्धा उद्देश पाटेकरांना व्हॉट्सअप करून राजीनामा देण्याचं काम केलेलं होतं, ते स्वीकारलं नव्हतं। उद्देश पाटेकरांचं काम कुठे ना कुठे तुम्हाला हे वाटतंय का, म्हणजे ते बरोबर काम करत नाही का? 100% ते बरोबर काम करत नाहीयेत। ते पक्षामध्ये स्वतःची दुश्मनी काढण्याचं काम करत आहेत। विधानसभेला आमच्या कार्यकर्त्यांना जे लाह्या आणि ते कुरमुरे खायला घातलेले अंगणवाडीचं जे खाणं येतं तसं त्या प्रकारे खायला आम्हाला कार्यकर्त्यांना दिलं होतं, त्याचा आम्ही निषेध केला म्हणून त्यांनी आमची शाखा प्रमुख पदावरून वरती वर्णी लावली। हे आमच्या पक्षप्रमुखांना माहिती असतं तर त्याला जोड्याने हाणलं असतं। तुम्हाला काय वाटतं की जे संघटना शिवसेना जे संघटना आहे ठाकरे गटाची तिथे खालच्या पातळीवरती काम बरोबर चाललेलं नाही असं वाटतं का? प्रत्येक शाखेमध्ये असंच तुम्हाला दिसते का? साहेब, इथे 21 शाखेचा एक विभाग आहे। ह्या 21 शाखेच्या एक विभागाप्रमाणे हा विभाग प्रमुख अतिशय असफल आहे। यांची सफलता नाहीये। यांच्या कारकिर्दीमध्ये एक नगरसेवक ते स्वतः निवडून आले तरी खूप मोठी गोष्ट आहे। फक्त त्यांच्यामुळे तुम्ही जात आहात की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं तुमची सुद्धा नाराजी तुम्ही आहे? आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे व उद्धव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर कोणतीही नाराजी नाहीये। आमची नाराजी फक्त आणि फक्त विभाग प्रमुखावर आहे आणि त्यांना कंटाळून म्हणून आम्ही सगळे शिवसैनिक एक मताने, मी कोणावरही फोर्स केला नाही, मी कोणालाही बोललो नाही, ग्रुपमध्ये मेसेज टाकला। सगळ्या शिवसैनिक आणि उपशाखा प्रमुख गटप्रमुखांचा जेवढे होते त्यांचा मला समोरून मेसेज आला की दादा आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल। साधारण किती पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश केलेला होता? आज आम्ही नाही बोललात तरी एक 60 पदाधिकारीच्या प्लस आम्ही म्हणजे शिवसैनिक आणि पदाधिकारी प्रवेश केलेला आहे। थँक्यू। बघा कसं आहे माहिती आहे, सर्व कार्यकर्त्यांवरती अन्याय होत आहे। आमचे शाखा प्रमुख अजितदादा जाधव हे प्रत्येकांकडे कार्यकर्त्यांच्या घरी पोहोचून काय समस्या आहे तुमच्या विचारत होते आणि त्यांचा एवढा जनसंपर्क होता की लोकांच्या गोरगरिबांच्या घरी पोहोचत होते ते, पण ते त्यांना बघवलं नाही विभाग प्रमुखांना आणि त्यांनी यांच्यावरती अन्याय केला आणि त्यांना ह्या पदावरनं काढलं कारण की हा कदाचित आमच्या पुढे निघून जाईल हे त्यांच्यामध्ये भ्रम होतं आणि सर्व कार्यकर्ते एकजुटीने अजितदादाच्या पाठी उभे राहिले। साधारण किती पदाधिकारी तुम्ही? आम्ही 60-70च्या लगभग आहोत आणि भरपूर कार्यकर्ते आम्ही शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख जेवढे आहेत ना आमच्या सर्वांना कॉन्टॅक्ट मध्ये आहेत की आम्हाला प्रवेश करायचा आहे, हे तुम्ही पहिले करा आम्ही नंतर येतो। आम्ही बोललो सर्वांनी एकत्र या, पण ते सर्व बोलले की आम्ही केलं। त्यांना भीती होती कुठेतरी की हे बाबा आमच्यावरती काहीतरी करतील, पण अजितदादा आमच्या पाठी सक्षम उभे आहेत आणि आम्ही अजितदादांच्या पाठी कायमस्वरूपी राहणार आहोत। जय महाराष्ट्र। प्रथम तर मी सुनील कावनकर, ॲक्च्युली मी कोकणामधून येतो आणि माझं इथल्या स्थायिक केतकीपाडा शाखा क्रमांक 3 इथला मी उपशाखा प्रमुख आहे। आणि असं आहे की आमचा जो शाखा प्रमुख आहेत अजितदादा जाधव यांनी इथली जी बांधणी केली होती ती अतिशय सुंदर होती आणि महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी खूप पोषक वातावरण असताना आमच्या शाखा प्रमुखांना त्यांनी एक वरचं पद देऊन त्यांना बाजूला हटवलं गेलं आणि बाजूला हटवल्या गेल्यानंतर आम्ही जे कार्यकर्त्यांनी आम्ही एक जो उठाव केला तो उठाव असा होता की आम्हाला हे मान्य नाही, कारण आमच्या विभाग प्रमुखांनी काहीतरी त्यांची स्वतःची अशी म्हणजे बोलतात ना स्वतःचं पर्सनल लेवलवरती काहीतरी अजितदादांबरोबरचं एक हे काढल्यामुळे त्यांनी अजितदादांना बाजूला केल्यामुळे आणि आम्ही असा उठाव केला की आम्हाला आमचा शाखा प्रमुख
अजितदादा जाधवच पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी खूप लढा दिला. आम्ही कमीत कमी 100 दिवस वाट बघितले. 100 दिवस वाट बघितले. 100 दिवसामध्ये आम्ही सेना भवन पर्यंत पोहोचलो, परंतु आमचे जे विचार आहेत ते तिथपर्यंत पोहोचले नाही. सन्माननीय उद्धव साहेबांपर्यंत आमचे जे विचार आहेत ते पोहोचले गेले की नाही गेले हे अजूनही आम्हाला माहिती नाही. आणि आमच्यावरती अन्याय झाला. आम्ही खूप वाट बघितली. शेवटी सामान्य कार्यकर्त्यांना असा डिसिजन घ्यावा लागला की आम्हाला आता बदल पाहिजे. आणि इथे शिंदे साहेब जे आपले उपमुख्यमंत्री आहेत यांच्या नेतृत्वात जी शिवसेना चालू आहे त्याच्यामध्ये आमचे जे आता इथले आमदार आहेत त्यांचं कार्य, आमचे जे इथले नगरसेवक, माजी नगरसेवक आहेत त्यांचे कार्य, आमचे जे शाखा प्रमुख आहेत त्यांचं कार्य इथे खूप जोमाने चाललंय. आणि आम्हाला विकास पाहिजे. आम्ही या विकासाच्या मुद्द्यावरती आता आम्ही या ठिकाणी सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. जी आमची खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेब जे चाललेले आहेत त्यांची जी शिवसेना आहे ह्याच्यामध्ये आम्ही आता प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आम्हाला खूप अतिशय आनंद होतोय.